तर ज्यांनी या स्पर्धेसाठी सामनावीर टी शर्ट पुरस्कृत केले ते सन्मान्य मितवा यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। तर मितवा यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मायेची उबदार सौंदर्याचा सुगंधाचा आणि वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। यावेळेस पहिलाच बॉल दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी फसलं। एक्स्ट्रा रनने मात्र सुरुवात झाली। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि गणेश वाईट बॉलला अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती लागली जाते। यावेळेस फटका फसला जातोय। पहिला गडी गोल्डन डकची शिकार ठरताना पाहायला मिळतोय। फलंदाज प्रकाश बॅक टू डगआउट या डीजे अश्विनी ओहो या ठिकाणी विकेट किपरचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन। अगदी सकाळपासून खूप चांगला प्रयत्न राहिला आहे विकेट किपरचा। कॅच मात्र हातातून डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती लागली जाते। यशांच्या पाठीमागे जयेश मराठे आपल्याला पाहायला मिळत आहेत। भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं, जो सीमा पार जाए उसे छक्का कहते। फलंदाज सोन्याच्या बाट मधून येतोय षटकार। तब्बल 96 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र एक गडी बाद झालाय, परंतु सोन्या थांबणार नाही। विशाल वरंडेच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल। एक विशाल यांची रणनीती जर पाहिली तर आतापर्यंत वेगवान गोलंदाजी पाहिली, परंतु आता कुठेतरी विकेट टिकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाजीची गती कुठेतरी कमी करताना पाहायला मिळते। विशाल आतापर्यंत 8 धावा आल्या। यावेळेस आता मात्र आप ट्रॅकर क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचतील, परंतु एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। पूर्ण स्पर्धेमध्ये आशिषने मात्र अप्रतिम झेल टिपलाय आणि तोच आशिष षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना। थँक्यू डीजे। बचपन का प्यार आणि प्रत्येकाच्या बालपणीचा आवडता खेळ क्रिकेट आणि हेच मात्र क्रिकेट। आशिष गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये यावेळेस काय गोलंदाजी। डावखुऱ्या गोलंदाजाला निसर्गाने दिलेली दैवी देणगी नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय आणि फलंदाजाला समजेपर्यंत यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। पहिला बॉल डॉट बॉल आलाय।
ओहो आणखीन एक रायझिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी, क्या बात आहे. बंदे में कुछ तो बात खास आहे. आणि त्यामुळेच विशाल वरंडेने दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी मात्र जबाबदारी सोपवली गोलंदाज आशिषला. आणि या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावेल त्या खेळाडूला साम्राज्य मेन्स वेअर तर्फे, अगदी साम्राज्य मेन्स वेअर मध्ये प्रत्येक खरेदीवरती सलगचे 6 महिने प्रत्येक खरेदीवरती 50% सूट आणि 50% ऑफर, बंपर धमाका आणि बंपर ऑफर या ठिकाणी दिली जाते साम्राज्य मेन्स वेअर यांच्यातर्फे. व्हाईट बॉलचा इशारा आणि फलंदाज मात्र बाद होताना पणाला पाहायला मिळेल. तिसरा फलंदाज बॅक टू डगआउट. या टीम मध्ये अनेक हिटर आहेत, परंतु हा हिटर न तापताच अगदी थंड पाण्याने आंघोळ करावी लागते, कारण की कुठेतरी आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. आणि ती आक्रमकता दाखवत असताना एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परताना पाहायला मिळतोय. 16 साल तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, चल चल के चलना यूं कहीं लटक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा बेड़ू 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 चाल, ये पूरी जरा बेड़ू बेड़ू चाल. थँक्यू विजय. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा अगदी क्लोज किपिंग आपल्याला पाहायला मिळते विशाल वरंडेची, कारण की त्यांना माहिती आहे फलंदाजीला कशा प्रकारे रोखायचं. एक षडयंत्र मात्र रचलं गेलं टीम अमृता 11 नागबंटेक या टीमच्या विरोधात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आशिष शेळके यांनी आतापर्यंत या बॉलवरती देखील काय घडलंय, तब्बल 4था फलंदाज बॅक टू डगआउट. आणि 2 विकेट ज्याने पटकावल्या. आशिषचं दुसरं षटक अप्रतिम राहिलंय. आता गोलंदाजीवरती मात्र राहुल. यावेळेस पहा डीजेने मात्र पहिलं गाणं वाजवलंय, फलंदाजाला केलंय बाद. अमृता 11 नागबंटेकचा या डीजे. फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम वैभव स्मृती 11, सर्वे प्रीमियर लीग, डेबेवाडी प्रीमियर लीग आणि आत्ताचं जे टार्गेट होतं वाल्मिकी पठार प्रीमियर लीग. यावेळेस पहा कबरला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस पहा कबरला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आशिष आहे. फेक केली जाते तोपर्यंत मात्र धाव कंप्लीट केली जाते. 3 षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावरती 14 धावा. आता मात्र येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये भरपूर धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कुठेतरी संघर्ष मात्र कमी होताना पाहायला मिळते. हिमतीने हारा, परंतु हिम्मत हारू नका, कारण की हीच हिम्मत जगण्याला किंमत देत असते. आणि इथून पुढे मात्र या 2 षटकामध्ये हा संघर्ष पाहायला मिळेल का? पहा विशाल वरंडेच्या गोलंदाजीवरती चांगला फटका आला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. एक सिंगल आले. एकापेक्षा जास्त काही पाहायला मिळणार नाही, कारण की आता ज्या ऑफर होत्या त्या ऑफर कुठेतरी बंद झालेत, कारण की दुकानं बंद व्हायची वेळ आली. त्यामुळे ऑफर आता संपलेले असतील.
कारण की एका बाजूने एकतर्फी या सामन्यामध्ये वर्चस्व राहिलंय टीम वैभव स्मृती या टीमचं. 2 बॉलचा खेळ संपलाय. प्रत्येक बॉलवरती सिंगल. अगदी कंजूस माणूस आणि कंजूस गोलंदाज विशाल वरंडे आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग करतो, परंतु गोलंदाजी करत असताना जास्त धावा देत नाही. अगदी आयुष्यामध्ये देखील तसाच कंजूस आहे का हे मात्र आम्हाला माहित नाही, परंतु गोलंदाजीमध्ये जरूर कंजूस आहे विशाल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक खोल टप्प्याचा. आता मात्र तुम्ही धाव घेऊ नका. बॅटिंग जर या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूला मिळाली नसेल तर ती बॅटिंग मात्र आज प्रत्येकाला मिळाली, कारण की जाता जाता एखादा खेळाडू नाराज नाही झाला पाहिजे हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत प्रत्येकाला बॅटिंग भेटले. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 20 या आकड्यावरती. कुठेतरी विशालची दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. माणसाचं केलेलं अतिकौतुक हे प्रगतीला मारक ठरत असतं आणि तेच मात्र घडताना पाहायला मिळते. बॅटच्या साहाय्याने डिक्लेअर मधील ही धाव. धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा. हो यावेळेस फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल मात्र घेतली जाते. अगदी एका हातामध्ये बॉलला अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत गणेश. चांगली कामगिरी राहिली, कारण की गणेश यांनी देखील महत्वाची मॅच टीम वैभव स्मृतीला जिंकून दिली होती. 22च्या स्वरूपात ही धाव आणि 4 षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. आता शेवटचे शिल्लक आहेत 6 बॉल. 6 बॉलचा खेळ शिल्लक. कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये आम्हाला ताकदीने कॉमेंट्री करावी लागत होती, परंतु या सेकंड इनिंग मध्ये ती ताकद, ती आवाज मात्र कुठेतरी शांत ठेवलाय, कारण की बॅटिंग मात्र ती शांत. फायनलच्या मॅच मध्ये जो संघर्ष प्रेक्षकांना पाहायचा होता, जी मॅच प्रेक्षकांना पाहायची होती, ती मॅच मात्र कुठेतरी अमृता 11 यावेळेस पहा. आता सुजय कदम गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. यावेळेस पहा चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतील, वेगाने फेक करतील, तोपर्यंत मात्र एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. यावेळेस पहा आता मात्र दिशाहीन बॉलला देखील बॅट लावायला भाग पडले जाते, कारण की कुठेतरी निकालावरती शिक्कामोर्तब करून टीम अमृता 11 नागवंटेक या टीमला या खेळपट्टीच्या बाहेर यायचं आहे. 3 बॉलचा खेळ मात्र संपलाय. यावेळेस आणखीन एक फलंदाज बाद. आणखी एका फलंदाजाला संधी मिळणार. जाता जाता त्याच्या मनामध्ये देखील जी नाराजी होती ती नाराजी देखील दूर होणार, की मी मैदानामध्ये गेलो असतो तर काहीतरी चमत्कार करून दाखवला असता, परंतु आता तो चमत्कार दाखवण्यासाठी त्या खेळाडूला देखील संधी मिळाली आणि तो खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. भक्त भोळा घालून माळा सुखाचा ठेव घ्या. यावेळेस डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण होणार आणि यावरती शिक्कामोर्तब करणारा शेवटचा बॉल. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2024चा मानकरी ठरणारा संघ वैभव स्मृती 11. वैभव कदम हे नाव मात्र आज क्रिकेटच्या पटलावरती आजपर्यंत अजरामर राहिले आणि पुन्हा एकदा वैभव दादाला ही संघ हा संघ चॅम्पियन होऊन पुन्हा एकदा मानवंदना दिली जाते. वैभव स्मृती 11 हा संघ ठरलाय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा दादा संघ वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2024 मधील चॅम्पियन संघ ठरलाय. टीम
वैभव स्मृती 11 ज्याचे संघ मालक जीवलग मित्र परिवार पुन्हा एकदा अभिवादन केलं जात आहे वैभव कदम यांना आणि विजयाचा जल्लोष मात्र साजरा केला जातोय मेगा फायनलचा थरार आपण अनुभवला आणि या मॅच मध्ये विशाल वरंडे प्रकाश गायकवाड अक्षय आशिष या खेळाडूंनी मात्र धमाकेदार कामगिरी केली आणि या खेळाडूंच्या खेळीच्या जोरावरती वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 जे पहिले असतं ते नेहमी चांगलं असतं पहिलं प्रेम पहिला पाऊस आणि वाल्मिकी पठार प्रीमियर लीगची पहिली चॅम्पियन टीम वैभव स्मृती 11 हा संघ अभिनंदन जीवलग मित्र परिवार अभिनंदन टीम वैभव स्मृती हाडलक बॅडलक अमृता 11 नागमंडे लाखाचं बक्षीस लावा आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं